जय जय रामकृष्ण हरी. हरिपाठाचा महिमा अपार, नाम घेता पळे अंधकार. हरिपाठाचा महिमा अपार, नाम घेता पळे अंधकार. ओठांवर नाम, हृदयात भाव, तेव्हाच भेटे पंढरीचा देव. ओठांवर नाम, हृदयात भाव, तेव्हाच भेटे पंढरीचा देव. भक्तांनो, आज आपण एक फार महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. जो विषय प्रत्येक वारकऱ्याच्या, प्रत्येक भक्ताच्या जीवनाशी जोडलेला आहे. तो म्हणजे हरिपाठ. पण प्रश्न असा आहे, आपण हरिपाठ फक्त वाचतो का, की खरंच जगतो? हरिपाठाचा अर्थ चुकतोय का? आज अनेक जण म्हणतात, मी रोज हरिपाठ वाचतो, पण तरीही मन शांत होत नाही. घरात तणाव आहे, नात्यांमध्ये दुरावा आहे, भाग्य साथ देत नाही. मग प्रश्न पडतो, महाराज, हरिपाठ असूनही जीवनात बदल का नाही? कारण लक्षात ठेवा, हरिपाठ म्हणजे फक्त शब्दांचं वाचन नाही. हरिपाठ म्हणजे जीवनशैली आहे. हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे हरीचं नाव ओठांवर, हरींचा भाव हृदयात, हरीचा विचार कृतीत. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता नाम वाढे, नाम घेता नाम वाढे, पाप तापे दूर पले. संत तुकारामांचे सुंदर असे विचार. नाम घेता नाम वाढे, पाप तापे दूर पले. पण हे नाम मनाने घेतलं पाहिजे, अहंकार सोडून घेतलं पाहिजे, समर्पणाने घेतलं पाहिजे. खरी पद्धत. हरिपाठ कसा करावा? पहिलं, हरिपाठ सुरू करण्याआधी हरिपाठाला बसताना मनात फक्त एकच भाव असावा, हे विठ्ठला, आज मी तुझ्याशी बोलायला आलोय. फोन बाजूला ठेवा, घाई बाजूला ठेवा, मन एकाग्र करा. दुसरं, फक्त वाचन नाही, प्रत्येक ओवीचा अर्थ अनुभवा. हरिपाठातल्या ओव्या त्या फक्त ओळी नाहीत, त्या अनुभव आहेत, त्या जीवनाचे धडे आहेत. उदाहरणार्थ, काम, क्रोध, लोभ, मोह, माया. ही ओवी वाचताना स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात हे किती आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, माया. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, माया याचा खरा अर्थ ही ओवी आपल्याला सांगते. माणसांच्या दुःखाचं मूळ कुठं आहे आणि देवापासून आपण का दूर जातो? पहिलं, काम, इच्छा, वासना. काम म्हणजे फक्त शारीरिक इच्छा नाही. काम म्हणजे अतृप्त इच्छा. मला अजून हवं, दुसऱ्याकडे आहे, मला का नाही? समाधान न होणं. काम वाढलं की मन अस्थिर होतं, समाधान हरवतं, देव आठवणीतून जातो. हरिपाठ शिकवतो, इच्छा ठेवा, पण तिचा गुलाम होऊ नका. दुसरं, क्रोध, राग. काम पूर्ण झालं नाही की क्रोध जन्माला येतो, राग जन्माला येतो. शब्द कडू होतात, नाती तुटतात, शहाणपण निघून जातं. रागात देव विसरतो, माणूस स्वतःला विसरतो. हरिपाठ सांगतो, राग आला तर नाम घ्या, राग क्षणात विरघळतो. तिसरं, लोभ, हाव, अति आस. लोभ म्हणजे जास्त हवं, अजून हवं. पैसा असतो पण समाधान नसतं, घर असतं पण शांतता नसते. लोभ वाढला की माणूस चुकीच्या मार्गाने जातो, पाप सहज वाटायला लागतं. हरिपाठ शिकवतो, जे आहे त्यात कृतज्ञता ठेवा. मोह, अंध आसक्ती. मोह म्हणजे नात्यांची अतिपकड, वस्तूंशी चिकटून राहणं. हेच सर्व काही आहे असा भ्रम. मोहामुळे दुःख वाढतं, सत्य दिसत नाही. हरिपाठ सांगतो,
नात्यांवर प्रेम ठेवा, पण त्यांना देव मानू नका. 5. माया, भ्रम, फसवणूक. माया म्हणजे जे दिसतं ते खरं वाटणं. पैसा, सुख, पद, मान, शरीर, सर्वस्व. माया फसवते, क्षणिक गोष्टींना कायमचं समजायला लावते. हरिपाठ शिकवतो, सत्य देवात आहे, बाकी सर्व बदलणार आहे. या 5 यांची साखळीचा संबंध काम, क्रोध, लोभ, मोह, माया आणि शेवटी दुःख. हरिपाठ ही साखळी तोडतो नामस्मरणाने, आत्मपरीक्षणाने, समर्पणाने. हरिपाठात ही ओवी का आली? कारण देवाला दोष देणं सोपं, पण स्वतःला बदलणं कठीण. हरिपाठ म्हणतो, पहिलं मन शुद्ध करा, मग देव जवळ येतो. शेवटचा संदेश. भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात सतत अस्वस्थता, राग, तक्रार, रिकामेपण असेल तर दोष नशिबाचा नाही. दोष काम, क्रोध, लोभ, मोह, माया आणि औषध एकच, हरिपाठ भावनेने. तेव्हाच हरिपाठ आत शिरतो. हरिपाठ म्हणजे आरसा. भक्तांनो, हरिपाठ आपल्याला दोष दाखवतो, पण तो दोष काढायला सुद्धा शिकवतो. जो हरिपाठ वाचूनही बदलत नाही, तो हरिपाठ वाचतोय, पण हरिपाठ तो स्वीकारत नाही. हरिपाठ आणि जीवनातील बदल. ज्याने हरिपाठ भावाने केला, त्याचं मन शांत झालं, राग कमी झाला, घरात सकारात्मक ऊर्जा आली, संकटातही आधार मिळाला. कारण हरिपाठ देवाला बदलत नाही, हरिपाठ माणसाला बदलतो. आजची खरी अडचण काय आहे? आज आपण म्हणतो वेळ नाही, पण महाराज, मोबाईलसाठी वेळ आहे, मालिकांसाठी वेळ आहे, चर्चेसाठी वेळ आहे, पण देवासाठी 10 मिनिटं नाहीत. हरिपाठ म्हणजे देवाला वेळ देणं आणि स्वतःला वाचवणं. हरिपाठ केव्हा करावा? सकाळी केला तर दिवस शांत जातो, रात्री केला तर मन हलकं होतं. पण लक्षात ठेवा, वेळ महत्त्वाची नाही, भाव महत्त्वाचा आहे. हरिपाठ करताना टाळायच्या चुका. घाईघाईत वाचणं, फक्त पूर्ण करायचं म्हणून करणं, इतरांची तुलना करणं. हरिपाठ म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणा. खरा हरिपाठ म्हणजे काय? खरा हरिपाठ म्हणजे रागावर नियंत्रण, बोलण्यात गोडवा, वागण्यात नम्रता, मनात देव. संत तुकाराम महाराज म्हणतात, मुखी नाम हाती काम, मुखी नाम हाती काम, त्याची जीवन साजीर. बघा, संत तुकाराम महाराज म्हणतात, मुखी नाम हाती काम, त्याची जीवन साजीर. भक्तांनो, आजपासून हरिपाठ करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, देव तुमचं वाचन ऐकत नाही, देव तुमचा भाव पाहतो. आज जर हरिपाठ मनापासून केला तर हळूहळू आयुष्य स्वतः बदलू लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की हरिपाठ केवळ वाचन नसून साधन आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा, विठ्ठल लिहून कमेंट करा आणि चॅनल सनातन धर्म माहिती सबस्क्राईब करा. कारण हरिपाठ वाचणं नाही, हरिपाठ जगणं आहे. भक्तांनो, मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी.